आमच्यासाठी आहेत सगळ्यांसाठी मिसळ, बट हिरोनी खाल्लेत पोहे. गुड मॉर्निंग पब्लिक. आज आपण आलोय चावणगडला. हे जुन्नरमध्ये फोर्ट आहे. मला जेव्हा मेसेज आलेला तेव्हा मला म्हणलेले की फोर्ट पर्वती एवढा मोठा आहे, पण तो पर्वत येऊन नक्कीच मोठा आहे. वी हॅव जस्ट स्टार्टेड. वी आर विथ दिस ग्रुप कॉल्ड सय्यवेडे अँड सी धिस. राहुल सोबत, राहुलचा ट्रेकिंग ग्रुप आहे हा. पाऊसचं फिलिंग येत आहे पण पाऊस येत नाही. आणि देर आर किड्स हु आर लाईक ॲटलिस्ट 3rd स्टँडर्ड टू विमेन. ह्या सगळ्या ट्रेकिंगच्या ग्रुपच्या आया आलेल्या आहेत आज, बिकॉज दिस इज अ स्पेशल वन. सो लेट्स हॅव फन. गणपती बाप्पा मोरया. आपण आलोय अबाउट 1/3 ऑफ चावणगड और प्रसन्नगड. सगळा रस्ता इज स्टेअर्स, पण ॲज यू गो इच अँड एव्हरी स्टेअर अप व्यू इतका बदलतो, इतका बदलतो. अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. सो दिस पॅच सीम्स डिफिकल्ट. ऑलमोस्ट व्हर्टिकल वाटतंय. दोऱ्या धरून चढायचं आहे. सगळ्या आया एकदम धडाधड अटेम्प्ट करतायत. So the difficult patch is over. Now comes the even difficulter patch. So this spot seems really nice. The lake is somewhere there. View looks awesome. Rahul is a fisherman. आज विमान आलंय चावणला. मागे जसं बघू शकता खूप चांगला व्ह्यू आहे. टाक्यांचा समूह आहे, पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. यांना सप्त मातृक असं म्हणतात. ह्या ओव्हरऑल सगळ्या किल्ल्यावर 29 टाक्या आहेत. लेखी असं त्यांचा लेखी पुरावा आहे की 29 टाक्या आहेत. त्यातला हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे. मे बी खूप जसं त्याचा दरवाजा जर तुम्ही बघू शकत असाल तिथे एकदा हां, खूप डिटेलिंग मधल्या असू शकतात. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा हा किल्ला खूप इम्पॉर्टंट का वाटतो, कारण इथं पाणी खूप जास्त अवेलेबल आहे. उन्हाळ्यामध्ये पण इथं, म्हणजे उन्हाळ्यात पण तुम्ही जर आलात तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पण पाणी अवेलेबल असतं इथं पिण्याचं. त्यामुळं हा रहदारीचा किल्ला असू शकतो. आणि जसं की जवळच नाणेघाट आहे, तर भरपूर लोकांनी तेही सांगितलं की हा त्याच्या देखरेखीसाठी किंवा त्याच्या सपोर्टिव्ह म्हणून गेलेला आहे, ज्याला म्हणजे ऐतिहासिक भाषेमध्ये प्रभावळीतला किल्ला असं म्हणतात. त्यातला हा एक प्रकार आहे. ह्याच्या अवतीभोवती खूप सारे झाले किल्ले आहेत. माळशेज घाट, हडसर आहे, नाणेघाट आहे. आता आपण नाणेघाटलाच चाललो आहोत.
त्याची दिस हॅज बीन बाबा भटकंती, राहुल बुलबुले. जेवायच्या नादात पोळी आणि भाजीचं शूट करायला विसरलो. जेवण वॉज फंटॅस्टिक, पिठलं होतं विच वॉज नाईस. आणि आता मस्त वरण भात इन दिस लवली होम.